Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 14th lecture about the topic statistics. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal you to subscribe my channel Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre and take advantage of all these lectures. Okay, coming to this particular lecture, we will be working on pie diagrams in this lecture. Okay, pie diagram. In the previous lecture, we have introduced what is pie diagram and some simple problems we have done. Here one activity is given to you. See, this is another problem that they have given. The following table shows daily supply of electricity to different places in a town. Factories, houses, roads, shops, offices and others. आणि डेली सप्लाय जो आहे त्याच्यामध्ये बघा हे 24 युनिट्स फॅक्टरीजना ते प्रोव्हाइड करतात. सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी 24,000 युनिट्स, 1000 युनिट्स म्हटलेलं आहे. हाऊसेससाठी 14,000 युनिट्स ऑफ इलेक्ट्रिसिटी सप्लाय इज रिक्वायर्ड. 7,000 युनिट्स फॉर रोड, 5,000 युनिट्स फॉर द शॉप्स, 6,000 युनिट्स फॉर ऑफिसेस अँड 4,000 युनिट्स फॉर अदर पर्पजेस. त्यामुळे काय झालं बघा, तुम्ही जर बेरीज केली 24 आणि 14 हे झाले 38 नि 7 45 नि 5 50 6 56 आणि हे 4 60 म्हणजे एकूण 60,000 युनिट्स. टोटल सप्लाय ऑफ इलेक्ट्रिसिटी इज 60,000 युनिट्स. आणि मग आपणाला काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये, आउट ऑफ दोज 60,000 युनिट्स फॉर 24,000 युनिट्स आर फॉर फॅक्टरीज. मग आपणाला काय करावं लागतं, पई डायग्रॅममध्ये आपणाला सेंट्रल अँगल जो आहे त्या सेक्टरचा तो आपणाला काढावा लागतो. लक्षात घ्या. मग इथे 24 युनिट्स हे आउट ऑफ किती, आपण 24 म्हणजे 60 पैकी धरू. 24,000 युनिट्स आहेत, एकूण युनिट्स आहेत 60,000 म्हणजे आपण 24 आणि 60 असाच विषय लक्षात घेऊया. म्हणजे 60,000 युनिट्समधली 24,000 युनिट्स ही फॅक्टरीजना वापरतात. म्हणजे अँगलचा जर विचार केला, सर्कलमध्ये सेंट्रल अँगल संपूर्ण सर्कलचा किती असतो, 360. म्हणून आपण काय करायचं, 24/60 एकूण किती युनिट्स वापरले जातात, 60,000. आपण 1000 हा विषय घेत नाही आहोत, ते 24,000 भागिले 60,000 म्हणजेच खरं ते 24/60 गुणिले 360 म्हणजे काय झालं बघा, 60 360 म्हणजे 144. म्हणजे आता इथे कॅल्क्युलेशन्स कशी करतात बघा, की एक समजा आता फॅक्टरीज आपण घेतलं तर बघा फॅक्टरीजला किती युनिट्स लागलेली आहेत बघा, त्यांनी दिले आपल्याला डेटा 24,000. मग 24,000 युनिट्स ही फॅक्टरीजसाठी वापरलेले आहेत आउट ऑफ हाऊ मच, 60,000 युनिट्स. मग हा जो रेशो आहे हा रेशो काय असणार आहे, θ/360. एकूण सर्कलचं मेजर किती, 360 आणि एकूण युनिट्स किती, 60,000. त्यातली 24,000 फॅक्टरीजना म्हणून आहे. म्हणून थिटाचा फॉर्म्युला काय झाला बघा, थिटा विल बी 24/60 म्हणजे 24,000 ॲक्च्युली भागिले 60,000. पण हे 3 शून्य आपण कॅन्सल करू शकतो आणि गुणिले हे 360 क्रॉस मल्टिप्लाय करून, म्हणून तो फॉर्म्युला लिहिला आहे 24/60 गुणिले 360. म्हणजे हे कॅल्क्युलेशन करा तुम्ही. 60 360 इथे 6चा भाग लागेल आणि 24 144 म्हणजे 144 डिग्रीज हे तुम्हाला इथे मेजर येणार. कशासाठी, हा जो सर्कलचा पार्ट आहे इट टेल्स यू दॅट फॉर फॅक्टरीज दिस मच इलेक्ट्रिसिटी इज यूज्ड. त्याचं न्यूमरिकल व्हॅल्यू किती आहे, 24,000 युनिट्स. टोटल युनिट्स किती, 60,000. म्हणजे 60,000 मध्ये 24 म्हणजे त्या 360 मध्ये किती अंशाचा कोन, 144. असा तो इश्यू आहे. त्यामुळे इथे प्रत्येक गोष्टीचं त्यांनी कॅल्क्युलेशन केलं बघा. हाऊसेससाठी 14 आहे, मग 14/60. 60 हे कुठून आलं, एकूण 60 म्हणजे एकूणने भागायचं. हा एवढा पोर्शन त्या हाऊसेससाठी वापरला जातोय म्हणून 14/60 गुणिले 360 म्हणजे हे गुणाकार 84 होणार. पुढे 7 युनिट्स आहेत म्हणजे 7,000 युनिट्स म्हणजे 7/60 गुणिले 360 म्हणजे हे 42 युनिट्स होणार. असं हे सर्व कॅल्क्युलेशन केलं आणि मग आपण काय करायचं आहे की हे आपण डायग्रॅम काढायचे आहेत. म्हणजे पहिल्यांदा ही एक त्रिज्या काढून घ्यायची, तिथे तुमचा कोन मापक ठेवायचा, 144 अंशाचा कोन काढायचा. मग इथे कोन, ही रेषा काढून झाली की इथे कोन मापक ठेवायचा, 24 अंशाचा कोन काढायचा. मग ही रेषा मिळेल तुम्हाला. मग इथे कोन मापक ठेवून किती अंशाचा कोन काढायचा आहे मला बघा, तिसरा कोन किती आहे 36 अंशाचा. असे हे कोन आपण काढत गेलो.
शेवटचा कोन काढण्याची काही गरज नाही, तेवढं ते असणारच उरलेला भाग, जर बाकीचे सर्व कोन बरोबर असतील तर. अशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स केलेले आहेत, हे लक्षात घ्या. तेव्हा एक प्रॉब्लेम आपण साग्रसंगीत सोडवूया, सो दॅट यू कॅन अंडरस्टँड व्हॉट टू डू, अँड देन रिमेनिंग प्रॉब्लेम्स यू कॅन ट्राय. मी काही जास्त याच्यामध्ये करणार नाही, हे सर्वात सोपा भाग आहे तुमच्या पुस्तकामधला, सो दॅट कॅन बी डन बाय यू इझिली. तसंच इथे एक ॲक्टिव्हिटी त्यांनी दिलेली आहे. दिस ॲक्टिव्हिटी यू शुड परफॉर्म. ऑल दीज ॲक्टिव्हिटीज दॅट आर गिवन यू शुड ॲक्च्युअली वर्क ऑन दॅट. आता इथे बघा, द मंथली एक्सपेंडिचर ऑफ अ फॅमिली. एका फॅमिलीचं महिन्याचं जे खर्च आहे त्याच्यामध्ये फूडवर किती खर्च होतो, क्लोथिंगवर किती होतोय, हाऊस रेंट म्हणून किती जातात त्यातले पैसे, किती एक्सपेंडिचर होतो, पर्सेंटेज ऑफ एक्सपेंडिचर त्यांनी सांगितलंय. एज्युकेशनसाठी किती जातो आणि एक्सपेंडिचर किती होतो एकूण, म्हणजे डिफरंट आयटम्सवरचा एक्सपेंडिचर, असं त्यांनी ते दिलेलं आहे तुम्हाला. तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचं आहे की त्याच्यामध्ये पई डायग्रॅम जर तुम्हाला काढायची असेल तर प्रामुख्याने तुम्हाला ते अँगल्स काढावे लागतात. आता एकूण हे बघा, 40 आणि 20, 60 आणि 15, 75 आणि 20, 95 आणि 5, हे एक्सपेंडिचर, हे सर्व एक्सपेंडिचरच आहेत, एक्सपेंडिचर. त्यामुळे इथे आपण सेव्हिंग म्हणूया. हे सेव्हिंग 5% होतंय त्यांचं. एकूण जेव्हा 100 रुपये ते मिळवतात त्यावेळी त्यातले 40 रुपये हे अन्नधान्य फूडसाठी वापरले जातात, कपड्या लत्त्यांसाठी 20 रुपये वापरले जातात, हाऊस रेंटसाठी 15 रुपये, 100 मधले 15. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना हाऊस रेंट 15 रुपये आहे, 100 मधले 15 म्हणजे 2000 रुपये असतील तर 100 गुणिले 20 म्हणजे 2000. मग त्यावेळी हाऊस रेंट त्यांचं 15 गुणिले 20 असेल, 300 असेल, व्हॉट एव्हर, ते कॅल्क्युलेशन करता येईल आपल्याला. एज्युकेशनसाठी त्यातला 20% खर्च होतो आणि सेव्हिंग 5% होतं, असं जर आपण गृहीत धरलं तर हे एकूण 100 रुपयाचं ब्रेकेज दिलेलं आहे तुम्हाला. मग करस्पॉन्डिंग अँगल्स तुम्ही कसे काढणार, तर 40 भागिले 100 गुणिले 360. 360 हा आकडा कुठून आला, सर्कलचा सेंट्रल अँगल हा 360 असतो. मग इथे 40, हे किती पैकी 40 आहेत, 100 पैकी. इथे बघा टोटल 100 आहे, म्हणून 40 भागिले 100 गुणिले 360. मग हे कॅल्क्युलेशन करता येईल तुम्हाला. हे किती होणार बघा, 360 म्हणजे इथे किती झाले, हे 0 कॅन्सल होईल. मग 40 भागिले 10 उरलं म्हणजे 4 उरलं, बरोबर ना. मग 4 गुणिले 36 म्हणजे 144 अंशाचा तो कोन येईल. 20 आहे त्यावेळी इथे किती होईल बघा, 20 भागिले 100 गुणिले 360. इथे किती येईल, 15 भागिले 100 गुणिले 360. भागिले 100 का, तर एकूण 100 रुपयांचा विषय ते बोललेलो होता आपण. हे 100 रुपयांमधले एवढे खर्च होतात, म्हणून डिनॉमिनेटर हा 100 असणार कायम. न्यूमरेटरला काय वेगवेगळ्या व्हॅल्यू येतील. क्लोथिंगवर किती खर्च होतो, 100 मधला 20 म्हणजे 360 मधला किती, 360 हे एकूण अँगल ना तो सर्कलचा. मग तुम्हाला सेंट्रल अँगल काढायचा आहे, त्यामुळे आपण काय करणार इथे 20 भागिले 100 गुणिले 360. हे जे काही उत्तर येतील बघा, म्हणजे इथे काय येईल, पहिलं काय होईल बघा, तिथे त्यांनी दिलेलंच आहे, मी फक्त बाकीच्या गोष्टी पूर्ण करतो. 40 भागिले 360 गुणिले सॉरी दिस इज नॉट सो, इट इज टू बी 40/100 सॉरी. सो एकूण खर्च 100 आहे ना, 100 रुपयांमधले 40, त्यामुळे 40 भागिले 100 गुणिले 360. म्हणजे हे कशावरचा खर्च आला हा, हे अँगल जो आहे ना तो फूडच्या संदर्भातला सेंट्रल अँगल आहे तो. मग तो किती येईल बघा, हे 0 जातील, 10 आणि 360 म्हणजे हा भागाकार येणार 36. मग 36 गुणिले 4 म्हणजे 144 अंशाचा अँगल तिथे होणार. नंतर क्लोथिंगचा जर विचार केला आपण, क्लोथिंग तर काय होईल बघा, क्लोथिंगला 20 त्यांना खर्च दिलेला आहे, 20% म्हणजे 20 भागिले 100 गुणिले 360 असं तुमचं येणार. मग इथे हा काय होईल बघा, 20×5 = 100 आणि 360 भागिले 5 किती होणार, 5×7 = 72, 360. त्यामुळे ह्या 72 अंशाचा कोन इथे येईल. नॅचरली ना, हा 40ला होता त्याच्या निम्मे येणार, इथे 20 आहे म्हटल्यावर. त्यानंतर हाऊस रेंट HR म्हणतो मी, 15 रुपये आहे, म्हणजे 15 भागिले 100 गुणिले 360. मग हे किती येणार बघा, हे 0 जातील. मग हे 5×3 = 15 आणि 5×2 = 10 आणि हे 2 आणि 36 यांच्यामध्ये 18 होणार. मग 18×3 = 54 म्हणजे तो 54 अंशाचा कोन होईल. त्याच्यानंतर काय आहे बघा, एज्युकेशन EDU मी लिहितो. एज्युकेशनवर किती खर्च आहे, 20. मग 20चं आपण ऑलरेडी कॅल्क्युलेशन केलेलंच आहे. 20 असेल तर ते काय होतं बघा, 20 भागिले 100 गुणिले 360 म्हणजे ते किती अंश येतं, 72 अंशाचा कोन होणार तिथे. मेजर ऑफ सेंट्रल अँगल 72. आणि शेवटी सेव्हिंग म्हणूया आपण, एक्सपेंडिचर असं नको म्हणूया, सेव्हिंग.
ते किती आहे 5% फक्त, म्हणजेच 5/100 गुणिले 360. मग हा अँगल किती येईल बघा 5/100 म्हणजे इथे 20 येणार, 20 पंचा 100 आणि 20ने 360ला भाग जातो ना, 20 एके 20, 16 उरले, 16वर 0 160, 20 8 160, म्हणजे हा कोण किती अंशाचा होणार 18 अंशाचा. म्हणजे इथे ज्या अँगल आहेत ना हे बघा 4 आणि 2 6 आणि 4 10 आणि 2 12 आणि 8 20, 20चे 0 हातचे आले, 2 ने 1 3 ने 7 10 आणि 5 15 आणि 7 22 ने 1 23. बघा 4 आणि 2 6, 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 8 20, म्हणजे ते 0 हातचे आले, 2 ने 1 3 ने 7 10 आणि 5 15 आणि 7 22 आणि हे 14 36, 360 अंशी बेरीज झालीच. म्हणजे आता तुम्ही ज्यावेळी हा प्रॉब्लेम करणार त्यावेळी तुम्हाला हे म्हणजे सुरुवात करताना काय करणार बघा आपण एक सर्कल काढणार. पहिला मुद्दा म्हणजे आधी एक सर्कल काढायचं. ओके, सो दिस इज दॅट सर्कल सपोज. आता तुम्ही काय करणार, ओके आय विल मेक दिस सर्कल प्रॉपर. ओके, नाउ दिस इज मे बी प्रॉपर सर्कल. ठीक आहे, आता आपण काय करणार बघा, याच्यामध्ये इथे कुठेतरी सेंटर असेल तर इथून आपण ही पहिली रेष काढणार आधी, पॅरलल म्हणजे हॉरिझॉन्टल रेष. आता इथे पहिला कोन 144 अंशाचा आहे, म्हणजे कोन मापक मी इथे ठेवणार आणि 144 अंशाचा कोन म्हणजे साधारण तो असा असेल, विशाल कोन होणार ना तो. म्हणजे हा समजा 144 अंशाचा कोन आहे. वी विल अश्युम, मी आता काय मोजून वगैरे काढत नाहीये, हा 144 अंशाचा कोन झाला. इथे मी काय लिहिणार, हा कशावरचा खर्च आहे, फूड. हा जो सेक्टर आहे दॅट डिनोट्स द एक्सपेंडिचर ऑन द फूड. आता मी कोन मापक इथे ठेवणार आणि दुसरा कोन किती पाहिजे तुम्हाला 72, म्हणजे याच्या निम्मे, म्हणजे समजा तो असा असेल, हा 72 अंशाचा कोन आहे समजा. तसा तो दिसत नसेल कदाचित, पण हा 72 अंशाचा कोन. आणि हा कशावरचा खर्च आहे, क्लोथिंग. ओके, त्याच्यानंतर 15 अंशाचा कोन म्हणजे फारच लहान कोन असणार, म्हणजे हा समजा घेतला मी 15 अंशाचा कोन. हा कशाच्या संदर्भ 15 अंशाचा नाहीये, सॉरी, कोन आहे 54 अंशाचा. म्हणजे समजा आम्ही आय विल इरेज दिस, 54 अंशाचा कोन मला पाहिजे. दिस इज नॉट सो, इट इज व्हेरी सिम्पल, व्हेरी स्मॉल अँगल वी ड्रॉ. सो दिस इज सपोज 54 डिग्रीचा कोन झाला. हा इथे 54 आहे समजा हे मेजर. तर हा कशावरचा खर्च आहे, हाऊस रेंट, HR. त्याच्यानंतर किती 20, म्हणजेच पुन्हा असाच 72 अंशाचा कोन आहे तो. म्हणजे हा समजा 72 अंशाचा कोन आहे. ओके, 72 अंशाचा कोन. आणि म्हणजे जरा तो मोठा असेल, हे काय अगदी मोजून मापून काढलेला विषय नाहीये. आणि शेवटी मग कोन किती अंशाचा आहे, 18 अंशाचा. आता 54 आपल्याला मोठा दिसतोय, लहान दिसतोय 18 पेक्षा, किंवा 54 आणि 18 सेम दिसत आहेत. पण ओके, दिस इज रफ डायग्राम दॅट आय हॅव ड्रॉन, बट दिस इज द मेथड. पहिल्यांदा मी आधी इथे एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची, एक रॅडियस, तिथे कोन मापक ठेवून पहिला कोन काढायचा. मग त्याचा जो टर्मिनल आर्म असेल, हा जो अँगल तुम्ही काढलात ना, हा डायरेक्टेड अँगल आहे ना, असा आहे. म्हणजे हा ह्या कोनचा ह्या मापात ह्या अँगलचा हा इनिशियल रे झाला आणि हा टर्मिनल रे आहे. त्या टर्मिनल रेवर आपण कोन मापक ठेवून पुढचा कोन काढायचा, असं हे आपण चालू ठेवतो. आणि जर तिथे आता एकूण 5 अँगल्स तुम्हाला काढायचे होते, त्यातले 4 काढलेत की 5वा असणारच आहे. वी नीड नॉट कॅल्क्युलेट बाय युझिंग दॅट अँगल, म्हणजे तो अँगल मोजण्याचं जे आपलं युनिट आहे ते वापरून तो काढण्याची काही गरज नाही आहे. सो दिस इज हाऊ सच प्रॉब्लेम्स आर डन. आय होप यू अंडरस्टँड वॉट एव्हर आय एम टेलिंग. बट मेन इश्यू त्यातला काय आहे की तुम्हाला ह्या डायग्राम्स नीट काढता आल्या पाहिजेत. सो नाउ वन प्रॉब्लेम वी विल सॉल्व युझिंग दिस पर्टिक्युलर आयडिया and then we will wind up this particular lecture. ओके, तर आता इथे काय होणार बघा, इथे पुढचा प्रॅक्टिस सेट जो आहे 6.6 त्यातला आपण एखादा प्रॉब्लेम करूया. ठीक आहे, वी विल डू दिस प्रॉब्लेम. सेकंड प्रॉब्लेम फ्रॉम प्रॅक्टिस सेट 6.6. इथे काय होतंय बघा या प्रॉब्लेममध्ये, की तुम्हाला त्यांनी दिलंय की बघा, द मार्क्स ऑब्टेन्ड बाय द स्टुडंट्स इन डिफरंट सब्जेक्ट्स आर शोन. ड्रॉ द पई डायग्राम शोईंग द इन्फॉर्मेशन. मग इथे काय दिलंय बघा, इंग्लिश, मराठी, सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्सेस आणि हिंदी ह्याच्यामधले हे मार्क दिलेले आहेत बघा. तर याचा अर्थ काय झाला, एकूण मार्क किती होते बघा, 50 आणि 70, म्हणजे एकूण टोटल मार्क्स. बघा इथे टेबल जे दिलेलं आहे ते असं आहे. इंग्लिशमध्ये ऑब्टेन्ड बाय स्टुडंट इन डिफरंट सब्जेक्ट्स, म्हणजे इथे इंग्लिशमध्ये त्याला 50 मार्क आहेत. देन मराठीमध्ये 70 मार्क आहेत. ओके, देन सायन्समध्ये ही हॅज 80 मार्क्स.
ओके. मॅथ्समध्ये 90 मार्क्स. देन सोशल सायन्समध्ये 60 मार्क आहेत आणि हिंदीमध्ये 50 मार्क आहेत. असा तुम्हाला डेटा दिला आहे. टोटल मार्क्स किती झाले? टोटल म्हणजे किती होणार बघा. 5 आणि 7 12 आणि 8 20 आणि 9 29 आणि 6 35 आणि 5 40. म्हणजे हे 60 आणि 50 110. 90 म्हणजे 200 झाले आणि हे पुन्हा 200. 50 आणि 70 120 आणि 80 म्हणजे एकूण 400 मार्कांचा जो त्याला मिळाले त्याच्यामधले 50 मार्क हे त्याला इंग्लिशमध्ये मिळाले. म्हणजे किती टक्के मिळाले इंग्लिशमध्ये? तर 50/400. आणि त्याचा जो सेंट्रल अँगल आहे तो मला जर काढायचा असेल तर मी काय टेबल तयार करणार? बघा इथे जसं ते टेबल तयार केलेलं आहे ना तसं तुम्हाला तयार करावं लागणार. इथे काय लिहिणार आपण? सब्जेक्ट. बघा सब्जेक्ट लिहिणार आपण. नंतर लिहिणार मार्क्स आणि मग तिसरा कॉलम असणार मेजर ऑफ सेंट्रल अँगल. बघा मेजर ऑफ सेंट्रल अँगल. मग इथे कसे आहेत मार्क बघा. 50 सॉरी मार्क 50 सब्जेक्ट आहे ते. सो फर्स्ट इंग्लिश, देन यू हॅव मराठी, राईट, इट इज मराठी. देन यू हॅव सायन्स, देन यू हॅव मॅथ्स, देन यू हॅव सोशल सायन्सेस अँड देन हिंदी. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 आणि 6. इंग्लिशमध्ये किती मार्क आहेत त्याला? 50. मराठीत किती आहेत? 70. सायन्समध्ये किती आहेत? 80. मॅथ्समध्ये किती आहेत? 90. सोशल सायन्सेसमध्ये किती आहेत? 60. आणि हिंदीमध्ये 50. आता हे कितीपैकी आहेत? 400 पैकी. एकूण टोटल इथे 400 आहे ना ही. म्हणून मी हा जेव्हा मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढणार त्यावेळी काय करणार? 50/400 गुणिले 360 हे कॅल्क्युलेशन करणार. मग हे किती येतं बघा. हे आपण जरा लहान करूया, लहान लिहूया आपण, थोडक्यात लिहूया कारण काय पुढे आपल्याला डायग्रॅम काढायचे आहे. सो वी विल बी प्रॉपर, वी विल सेव्ह सम स्पेस हिअर. तर इथे काय होणार कॅल्क्युलेशन बघा. तर 50/400 गुणिले 360. मग हे 50 8 400 आणि 360ला मी 8ने भागलं की किती येणार बघा. 8 चोक 32. बरोबर ना. 8 चोक 32 आणि 32 आणि ते 4 उरले. 4वर 0 म्हणजे 8 × 5 = 45. म्हणजे 45 अंशाचा कोन मला काढावा लागेल. मराठीत 70 मार्क आहेत त्याला, म्हणजे 70 हे 400 मधले, त्यामुळे 70/400 गुणिले 360. मग हे किती होणार? हे इथे तुमचं 0 0 जाईल. 40 गुणिले 9 360 म्हणजे हा 9 × 7 = 63 अंशाचा कोन येईल. त्याच्यानंतर सायन्समध्ये 80 आहेत त्यामुळे 80/400 गुणिले 360. बरोबर ना. मग इथे किती होणार? 80 पंचा 400 आणि 360/5 म्हणजे 72 पंचा 360. सो 72 डिग्रीचा कोन होईल. मग हे 90 आहेत म्हणून 90/400 गुणिले 360. मग किती होणार हे बघा. हा 0 0 जाईल. 40 90 360 मग 9 9 81 म्हणजे 81 अंशाचा कोन होईल. नंतर हे 60 आहेत म्हणून 60/400 गुणिले 360. ओके. मग हे किती होणार कॅल्क्युलेशन बघा. हे 0 0 जातील. 40 गुणिले 9 म्हणजे 360 आणि हे 9 × 7 = 54 अंशाचा तो अँगल होईल. आणि हे शेवटी आहेत 50. मग ह्याला काय करणार आपण? 50/400 गुणिले 360 म्हणजेच काय होणार. हा 0 0 जाईल. 40 90 360 इथे अंश लिहिण्याची काही आत्ता गरज नाही आहे. आणि मग 5 गुणिले 9 म्हणजे 45 अंश. इथे लगेच आपण एक चेक करायचं यांची बेरीज 360 येते की नाही. मग इथे बघा 5 हे 3 8 आणि 2 10 आणि 1 11. 11 आणि 4 15. 15 आणि 5 20. त्याचे 0 हातचे आले 2 आणि 4 6 आणि 9 15 आणि 5 20 आणि 8 28 आणि 7 35. बघा हे अँगल्स बघा. 5 आणि 3 8 आणि 2 10 आणि 1 11 आणि 4 15
15 आणि 5 20, त्याचे 0 हातचे आले 2, मग 2 आणि हे 4 6 आणि 5 11 आणि 8 19 आणि 7 26 आणि 6 32 आणि 4 36, 360 अंशाचा ती बेरीज झाली. मग आता ज्यावेळी मी फिगर काढणार त्याची, त्यावेळी काय करणार बघा, मी रफली त्याची आयडिया देतो तुम्हाला. यू कॅन ड्रॉ इट इन अ प्रॉपर वे बाय ॲक्च्युअली मेजरिंग द अँगल्स. सो नाव सपोज दिस इज युअर सर्कल. ओके, आता इथे आपण काय करणार, सपोज दिस इज द सेंटर ऑफ द सर्कल. ओके, तर इथून आपण पहिल्यांदा अशी एक हॉरिझॉन्टल रॅडियस काढणार. हे समजा ओरिजिन आहे, तर हा समजा पॉईंट ए आहे. आता इथे मी कोन मापक ठेवणार आणि पहिला 45 अंशाचा कोन करणार. सपोज दिस इज अ अँगल 45 डिग्रीज, कारण हे 45 आहे ना, मग हे 45 अंशाचा कोन झाला. आणि मग हे कशाचे मार्क आहेत त्याचे, इंग्लिशमधले, म्हणून मी इथे EANG असं लिहितो, हे इंग्लिशमधले मार्क. आता मी इथे कोन मापक ठेवणार बघा, इथे नव्हे, ही जी टर्मिनल आर्म आहे या अँगलचा, हा जो 45 अंशाचा कोन आहे ना, तो बेस काय आहे त्याचा, OA हा इनिशियल रे आहे आणि हा त्याचा टर्मिनल रे आहे. हा 45 अंशातून रोटेट होऊन इथे आला B. OB ही जी त्रिज्या आहे ना, तिथे मी कोन मापक ठेवणार आणि पुढचा अँगल 63 अंशाचा काढणार. म्हणजे हा समजा जस्ट ॲश्युम करूया, हे आपण काही मोजून मापून नाही काढत आहे, पण आय विल गिव्ह यू द आयडिया अँड यू कॅन ॲक्च्युअली ड्रॉ द थिंग्स लाईक दॅट. सो इथे 63 डिग्रीचा अँगल होणार. आणि मग हा जो पार्ट आहे, म्हणजे हा जो आता इथे समजा मी C म्हटलं, तर OBC हा जो सेक्टर आहे, इट विल डिनोट मार्क्स इन सेकंड सब्जेक्ट, दॅट मीन्स मराठी. आता हा जो टर्मिनल आर्म आहे OC, याच्यावर तुम्ही कोन मापक ठेवणार आणि पुढचा किती अंशाचा कोन काढणार, 80 अंशाचा. म्हणजे समजा हा तुमचा 80 अंशाचा कोन आहे. दिस इज सपोज 80 डिग्रीज अँगल. तो कोन मापक इथे ठेवणार आपण आणि OD म्हणजे त्याचा टर्मिनल आर्म OD असेल. म्हणजे OC हा इनिशियल आर्म, टर्मिनल आर्म OD. आणि इथे आपले कशाचे मार्क झाले मग, सायन्सचे. आता इथे पुढे 90, ह्याच्यावर आपण कोन मापक ठेवणार, 90 अंशाचा कोन काढणार. म्हणजे समजा तो हा असा असेल, दिस इज 90 डिग्रीज. मग ह्याला आपण इथे 90 डिग्रीजचा अँगल झाला आणि ह्याला कशाचे मार्क, कशामधले मार्क आहे, मॅथ्स. दिस सेक्टर डिनोट्स मार्क्स इन मॅथ्स. त्याच्यानंतर 60 अंशाचा कोन, इथे मी कोन मापक ठेवणार आणि इथे हा 60 अंशाचा कोन आला. लक्षात आलं. आणि मग हा उरलेला 45 अंशाचा असणारच. म्हणजे हा 60 अंशाचा जो कोन आहे, व्हॉट डज इट डिनोट्स, मार्क इन सोशल सायन्स. सॉरी, इथे मला 60 अंशाचा कोन नाही, आय मेड मिस्टेक. 54 डिग्रीजचा हा अँगल आहे, 54 डिग्रीज. आणि व्हॉट इट इज डिनोटिंग, द मार्क्स इन व्हॉट, सोशल सायन्स. आणि मग उरलेला हा कोन 45 अंशाचाच असणार आणि त्याच्यामध्ये आपण हिंदीचे मार्क. तेव्हा अशा प्रकारे ही पै डायग्राम आपण काढली, डिनोटिंग दिस पर्टिक्युलर सिच्युएशन. So I think you understand what is pi diagram, how to draw it and all that. So remaining problems from this exercise and also all the remaining exercise you can do. ह्याच्यामध्ये assumed mean ची तुम्हाला प्रॅक्टिस असली पाहिजे. वेगवेगळ्या मीनचे जे काही प्रकार आपण बघितलेत, मेडियन आपण बघितलं, मोड हा प्रकार बघितला आणि मग शेवटी पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन ऑफ स्टॅटिस्टिकल डेटा याच्या बाबतीत आपण काम केलं. सो दिस इज व्हॉट वी हॅव लर्न्ड इन दिस पर्टिक्युलर चॅप्टर. In the next lecture, I will revise all these things and I will appeal you to solve all these problems on your own. They are very simple. And once you understand the technique, you can easily do these problems. Okay. So at the end, again, I will appeal you to subscribe my channel, Maths Made Easy by Dr. Rajiv Sapre, and take advantage of all these lectures. Thank you.